वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जलमुनिया मेले होऊनिया गेले रावरंक. आवाज दिला साहेब पुढे अजून थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. ता टाकायचा ता असं तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले ज्यांना सर्वजण आदराने काका म्हणत असे ते स्वर्गीय नानासाहेब देवरावजी कदम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई, बंधू बाबूराव पाटील, दोन्ही मुलं हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज आणि शिवाजी महाराज, 3 मुली आहे अनिताताई रवींद्र पाटील पवार, मनीषाताई कृष्णा पाटील मांडे, सुनीताताई भगवान पाटील मगर, पुतणे सुजन गंगाराम गुलाब आणि प्रकाश महाराज. काय राहिलंच ना पाहून घ्या. या सर्व परिवाराच्या वतीनं हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज यांनी दिलेलं निमंत्रण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि पूर्ण वेळ तिथं देणारे आमचे शिवाजीराजे काळे ते आज उपस्थित आहेत. त्यांनाही नमस्कार. दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. रवींद्र जैन पासून उभे असलेले सर्व गायनाचार्य, टाळकरी इकडचे गायनाचार्य टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, शेषराव पाटील महाराज, तुम्हालाही नमस्कार. ज्यांची भागवत कथा झाली ते पूजनीय वंदनीय काशीनाथजी महाराज शास्त्री, उपस्थित आई बहिणी, पुढे बसलेले सर्व महात्मे, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि कदम परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विशेष शिवूर बंगला वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व त्यांनाही नमस्कार. सुंदर साऊंड सिस्टीम आहे अशीच ठेव, तुलाही नमस्कार. शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. व्यक्तीचं महत्व बरं का शिवाजीराजे असेपर्यंत कळत नसतं. हे जीवन चक्र आहे, प्रत्येकाला जायचं आहे. व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचं महत्व कळतं. अति परिचयात अवज्ञा भवती ठरलेलं आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघुशची दिती हेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. अति परिचय. चंद्राची कोर पश्चिम दिशेला सगळ्या गावातल्या महिला ओवाळतात. चला लवकर, चला लवकर. का महिनाभर नाही दिसायचं हे, चला लवकर. दररोज सूर्याचा तांबडा गोळा पूर्व दिशेला त्याला कोणी चुकून शालूट ठोकत नाही. का हे रोजचा आहे, हे महिन्याचा आहे. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही.
लघुशसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे। अतिपरिचयात अवज्ञा भवती। अतिपरिचय ते चंदन आपल्याला बघायला मिळत नाही शिवाजीराजे। त्या चंदनाच्या सानिध्यात राहून ज्या आराटी बोराटीन येड्या बाभळी चंदन झाल्या ते आमच्या नशिबाला आहे। खरं चंदन मलयागिरीवर आहे, त्याला सापाचं वेष्टन आहे, त्याची परीक्षा आहे। उकळत तेल कढईमध्ये 1 क्विंटल सोयाबीनचं घ्या नाही तर शेंगादाण्याचं, आणि त्या क्विंटलभर उकळत्या तेलात त्या चंदनाच्या तेलाचा 1 थेंब सुईच्या टोकाने टाका। सुईच्या टोकाने 1 थेंब, एका क्षणात 1 क्विंटल तेल थंडगार झालं पाहिजे। बुंद एक क्षण शीतल बुंद एक क्षण शीतल तापलिया तेला 52 चंदन आणि बुंद एक क्षण शीतळ करी। एका क्षणात 1 चंदनाच्या तेलाचा थेंब क्विंटलभर उकळतं तेल थंडगार करतं। ते 52 चंदन आपल्याला बघायला मिळत नाही, पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी रोज त्या चंदनाच्या सरपणावर 2 टाइम स्वयंपाक करते। का याला म्हणतात अतिपरिचय। अतिपरिचय झाला की महत्व कळत नाही। तसं जवळीक लाभली, सानिध्य लाभलं म्हणजे महत्व कळतच असं नाही। बापाचं महत्व बाप गेल्यावर कळतं, आणि हे ठरलेलं आहे शिवाजीराजे। तुमचेही अनुभव आहे, आपलेही अनुभव आहे। जेव्हा कौतुकाचे दिवस येतात, चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, तेव्हा कौतुक करणारा निघून जातो। हे प्रत्येकाच्या जीवनात आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे। आणि मग मुलांनाही वाटतं खूप कष्ट आपल्या बापाने उपसले, उपवासी राहिला पण आम्हाला पोटभर जेव घातलं, स्वतः फाटके कपडे गाठी गाठीचं धोत्र नेसला पण आम्हाला शाळेत जायला नवीन कपडे घेऊन दिले, स्वतः आजारी होता पण दवाखान्याची काळजी आमची घेतली। एवढा आमच्या बापाने कष्ट उपसले, आता सुखात ठेवायचं मुलं ठरवतात। सुखात ठेवायचं, चांगला बंगला बांधायचा, एसीचे रूम करायचे, त्याच्यात आपल्या बापाला ठेवायचं, त्याच्या ताब्यात 1 माणूस द्यायचा, सगळं ठरलेलं असते। सगळी तयारी झाल्यावर शिवाजीराजे तिथं बापाचा फोटो लावावा लागतो। जेव्हा कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते। हे आपल्या नाही, देवाच्या बापाच्या बाबतीत सांगतोय मी। त्याच्या बापाची इच्छा होती लेकाचा राज्याभिषेक बघायची, हे लक्षात घ्या। निरोप आला। आता हे दोन्ही बंधू आहे इथे, तुळशीरामजी असेल, शिवाजी असेल। आपल्या बापाला स्वर्गातही आनंद व्हावा असं वाटत असेल, काहीच करू नका, भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा। आणि ज्याला असेल मायबाप त्यांच्यासाठी सांगतो, मायबापाची सेवा करू नका, त्यांची अपेक्षाच नाही। त्यांची अपेक्षा एकच आहे, भावा भावानी एकमेकावर जीवापाड प्रेम करावं। तुमचं एकमेकावरचं प्रेम पाहिलं ना तर तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील। त्यांना फक्त 2 चपात्या लागतात शिवाजीराजे। आणि भावा भावाची भांडणं बघितली की 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील।
हे सावत्र भावाचं सांगतोय मी. आमच्या शिवाजी राजांनी बरेच रामकथेचे नियोजन केलेले आहे, त्यांना कथा पाठ झालेली आहे. निरोप आला. बसा. 14 वर्षांनी नंदीग्रामात आहे. सावत्र भावाचं सांगतो हे. सावत्र मोठा वनवासात गेला तर त्याच्याकरता सावत्र भाऊ तपाला गेला. सुरुवातीला त्या पादुका वगैरे ठेवल्या. तुम्हालाही गोड वाटतं, अभंगही संपला पाहिजे, वेळेतच उरकलं पाहिजे. ते आमच्या शिवाजी बाबाला चांगलं माहिती आहे. ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. नाशिकला होतो मी, तरी हवामानाचा अंदाज विचारला होता प्रकाश बाबाला, रस्ता कसा आहे. म्हणले तिथून पुढं थोडा थोडा म्हटल्यावर लक्षात आलं हिशोब करायचा आपण. तरी बरोबर 10:30 इथे हजर आहे. म्हणजे 12:30 मी तुम्हाला मोकळे करतो. मी सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागपूरला पाहिजे. आजचं सांगतोय. तुम्ही घ्या विश्रांती. विठ्ठल. प्रकाश महाराजला सांगितलं, भाऊ आज काही मला आग्रह करू नका. आधीच सूचना दिली 10:15 भजन सुरू करा, 10:30 मी विना घेतो. आणि चपात्या नाशिकूनच बांधून आणल्या बरं का, वेळ नाही. ड्रायव्हरला म्हटलं कीर्तन संपेपर्यंत गाडीत जेवून घे. ए हो म्हणत जा ना. हा बास. विठ्ठल. पादुका स्थापन केल्या होत्या शिवाजीराजे. डोक्यावर पादुका घेऊन भाऊ आला, स्थापन केल्या. पण भरताचं लक्ष लागेना. एक दिवस आला आणि आईजवळ बोलून दाखवलं. रडू लागला. माय कौशल्या म्हणाली, क्या हो बेटा. माँ एक दिल की बात कहने आया. क्या. तू मेरे पास बैठती है, जबरदस्ती खाना खिलाते हैं. भोजन करो भरत, नहीं तो मैं भूखी मरूंगी. तुम्हारे पिता की कसम. माझ्या बापाची शपथ घालू घालू जेवायला घालतेस ना आई, पण घास हातात घेतो तेव्हा माझा लक्ष्मण दिसतोय. तू 14 वर्ष काही खात नाही आणि मी इथे जेवण करतो. मुझे लगता है कि मेरे पेट में गर्म कोयला जा रहा. कहना क्या चाहते हो बेटा. नंदीग्राम जाता हूं मां साधू का वेश बनाकर. नाईलाज झाला शिवाजी महाराज. आईनं परवानगी दिली लेकाला. साधूचा वेश धारण केला. रुद्राक्षाची माळ, पादुकावर डोकं टेकवलं आणि एवढी गर्दी झाली राजमहालामध्ये साधू संताची. त्यांना जेव्हा भरतानं नमस्कार केला, ज्या दिवशी राम वनवासात गेला होता त्या दिवशी एवढे साधू रडले नव्हते तेवढे साधू आज रडतात का. सावत्र भावाच्या त्यागानं रडवला सगळ्या संत समाज. मग नंदीग्रामात 14 वर्ष संपले. 14 वर्ष संपले. निरोप आला. हनुमान जी आले. भरत जी तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं शिवाजी महाराज पागल झाला. भरत हनुमंताच्या भोवताल नाचला. पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. मारुतीराया या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला. हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. पण एकच सांगू शकतो मी, माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. राजा राणीचं रूप माझ्या डोळ्यानं पाहिल. पवित्र झालेले दोन्ही बोबुळ काढून बक्षीस देईल तुम्हाला. सावत्र भावाचा आनंद. आणि तिथून जेव्हा भरतजी अयोध्येत आले, तोही 14 वर्षांनी पहिल्यांदाच आला होता माय कौशल्याच्या दारापुढे. माताजी बरोबर आवाज ओळखला लेकाचा. बाहर आली. क्या हो बेटा. अबे भी संदेशा मिला है मां. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे राजा, मेरे उद्धारक, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं शिवाजी राजे आणि माय ढसढसा रडू लागली. भरतजीला काही कोडस सुटेना. जवळ आले. आई 14 वर्षांनी दादा येतो माझा.
तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे. का? आज तुझ्या बापाची, दशरथ राजाची आठवण आली. तुझा बाप असता तर नुसता नाचला असता. अरे त्याची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. मी का सांगतो, जिथे भगवंताचं कौतुक पाहायला भगवंताचा बाप नाही, आपला निघून जातो, यात काय नवल आहे. हे ठरलेलं सूत्र आहे. तेथे काय पाडा मानवाचा. जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. आणि एक लक्षात ठेवा, तुळशीरामजी, शिवाजी राजे, तुम्ही खूप मोठे व्हा. तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या पाठीवर तालुकाभर शाबासकीची थाप पडू द्या. पण नानासाहेबाच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राचा विजय सर्व आनंद आहे का? बसा. विठ्ठल विठ्ठल सात दिवस असतात आपल्या घरी आईच्या सप्ताहाला. हा, दरवर्षी सालाबाद प्रमाणे. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होतो तो जन्मदात्या बापाला. आपला बाप अशिक्षित असू द्या, नुसता बसून असू द्या, चिडचिड करणारा असू द्या, विनाकारण बोलणारा असू द्या, नाही तुमच्या थोबाडीत देणारा असू द्या, पण आठवण नंतर येते बाप गेल्यावर. आज थोबाडीत मारायला का होईना माझा बाप पाहिजे होता म्हणतो. याचं कारण सांगतो. दुसरे माणसं तुमच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवतात, पण त्यांच्या हात फिरवण्यामध्ये स्वार्थ असतो. बरं का संतोष? अरे माणसं कशाला, सलूनवाला केवढे चांगले हात फिरवतो, तुम्हाला अनुभव नाही. दाढी वाढल्यामुळे माग जातो, पावडर लावतो, गाल चोळू चोळू पडेल, गाल चोळू चोळू तोंडावरून हात फिरवतो, पण त्याच्या फिरवण्यात स्वार्थ आहे. थोडी घाई झाली दाढी करताना, मला जरा काम असल्यामुळे एवढ्या वेळेला एक दोन केस राहिले असेल, नाराज होऊ नका, नेहमी आपल्याकडेच येत जा. हा हात फिरवण्याचा स्वार्थ आहे. अरे बाकीचे माणसं तुमच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवतील ते स्वार्थापोटी. आपला बाप आपल्या थोबाडीत मारल ते लेकराच्या हितापोटी. विठ्ठल गए हुए कभी आते नहीं, हमें भी मालूम है वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. तो व्यक्ती जातो ना शिवाजी राजे, एकटा जात नाही भाऊ, काय काय घेऊन जातो. आता इथल्या परिवाराला विचारा, संगीताताई असेल, ते पाठ झालं मला, सुजन, गुलाब, गंगाराम, प्रकाश, तुळशीराम, शिवाजी, मनीषा, अनिता, सुनीता, जमलं ते. आता ते राहिले जावाय, कृष्णा पाटील, भगवान पाटील, पाहता काय माझ्याकडे, रवींद्र पाटील, बंधू बाबूरावजी गेले, ते नानासाहेब. पण एकटे गेले नाही, काय काय घेऊन गेले हे लक्षात ठेवा. मुलाचं छात्र संपलं, धर्मपत्नीचं कुंकू संपलं, भावाचं बाहुबल संपलं, बहिणीची दिवाळी गेली. नुसता एकटा व्यक्ती जात नाही. तुम्ही जरा विचार करा, मित्र प्रेम करतात कुठपर्यंत? तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत.
सब पैसे के भाई. माग पुढं चालतं टोळकं स्टँडवर बुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी. पैसा संपला की टोळकं गेलं. खरं प्रेम बंधूचं असते. अरे 10 वर्षापासून तुम्ही भावासोबत बोलत नाही. कल्पना करा, तुमच्या भावाची परिस्थिती बिकट आहे, तुमची चांगली बुलेट न गेला तुम्ही कांजीचे कपडे घालून. महाराज मंडळी या ना. अरे आपलंच आहे सगळे, बसा. त्यांना वाटलं उशिरा आल्यामुळे कसं होईल. काही नाही, काही नव्हतं. काय होत नाही. हा आम्ही समजू शकतो. विठ्ठल वर्षे झाले तुम्ही भावासोबत बोलत नाही. स्टँडवर तुम्ही गुटख्याची पोळी चघळता. 10-20 मित्र भोवताल. 200 रुपयाचा चुराडा. आणि तुमचा भाऊ चालत गेला. मुलगी आजारी आहे, तिकिटाला पैसे नाही बरं का. चालत गेला. तिथल्या एका शेठजीच्या पाया पडतो स्टँडवर. शेठजी, मी अमुक गावचा आहे, मला आजच्या पुरते औषधाला 200 रुपये द्या. मुलगी जगली तर पांडुरंगानंतर तुमचंच नाव घेत जाईल. 200 रुपये द्या. आणि हा भाऊ 200चा चुराडा करतो मित्रासाठी. एवढ्यात जर त्याला कोणी आईवरून शिवी दिली शिवाजी महाराज, तर मित्रांना वाईट वाटत नाही. ते टोळकं गुटख्याच्या पुड्या चघळण्यासाठी आलेलं असते. पण 10 वर्षे झाले तुम्ही भावासोबत बोलत नाही. परिस्थिती बिकट आहे, फाटक्या कपड्याचा आहे, पण आईवरून दिलेली शिवी ऐकू द्या. वाघासारखा पळतील न थोबाड फोडल शिवी देणाऱ्याचं. का? दोघाची माय एक आहे, हे लक्षात ठेवा. हे प्रेम मित्र देऊ शकत नाही. म्हणून भाऊ, बहीण, मुली, बसा. आले की बसत जा. आता आले म्हणजे बसून जात जा. आता इथे स्टेजवर येऊ नका. विठ्ठल विठ्ठल घ्यावं लागते. 1 मिनिट पुन्हा कीर्तन थांबतंय तुमच्यासाठी. आणि तुम्ही पार ऊपीठ खाऊन आले. आत्ता आले तर बसा ना. खूप जागा आहे ना, मागही बसली तरी चालते ना. आता असे वाईट अनुभव आहे महाराज. निवडणुकीचा काळ आहे. काही काही पुढारी ना, मी नाही किंमत देत, पुढारी घरून विचारतात संयोजकाला, तुळशीरामजी हा कितीक राहिलं कीर्तन? अजून 10 मिनिट. बरं येतो का? आधी आला ना ऐकलं तर काय पाप लागतं का तुला? आणि मग कडक कपडे घालून असं करून करून येणार. आणि मग पुन्हा आमच्याकडे संयोजक येतात. साहेबांना बोलायचं आहे. बोलू दे ना. साहेबांना बोलायचं आहे तर आम्ही काय मोकळे आहो का त्याचं ऐकायला? आमचं ऐकायला जर त्याला नाही सवड तर त्याचं ऐकायला आम्ही कोण मोकळे? म्हणून मी पहाटे 4ला उठलो. कालपासून मला निपाणी दिसतंय. अशी अरे वेळ गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजचा दिवस गेला, पुन्हा येणार नाही. ठीक आहे. विनंती एवढीच आहे, आता जे जे कोणी उशिरा येईल ते माग बसा. बस विक्षेप करू नका. गेला नाही 1 मिनिट पुन्हा. विठ्ठल विठ्ठल मुली, मग मनीषा ताई असेल, सुनीता ताई असेल, हे सगळ्या माहेरचा आनंद कुठपर्यंत असतो? शिवाजीराजे बाप आहे तोपर्यंत. निस्वार्थी प्रेम आहे. अरे मुलीचंही तसंच आहे आणि बापाचंही तसंच आहे. मुलगी सर्व सहन करेल सासरला, पण बापाचा अपमान तिला सहन होत नाही. लाल डोळे करून उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि सांगून ठेवते तुम्हाला, एक दिवस रॉकेल वतून पेटवा म्हणा, पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर. नाही सहन करत लेकीला बापाचा अपमान सहन होत नाही. आणि बापाची तसंच आहे, मरायच्या वेळेला खाली टाकतात.
तेव्हा मुलांकडे पाहून बाप एवढंच म्हणतो, कोणीतरी जा रे, माझ्या ताईला आणा, एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. म्हणून खरा माहेरचा आनंद लेकीचा गेला, भावाचं बाहुबल गेलं, पत्नीचं कुंकू गेलं, मुलाचं छात्र गेलं. अरे नुसता एक व्यक्ती जातो का, एवढे घेऊन जातो. विठ्ठल आम्ही लहानपणी म्हणायचो, हे काही गाथ्यात प्रमाण नाही बरं का, पण ते इतकं गोड वाटते ना. सिनेमातल्या गाण्यापेक्षा हे बरं ना. आता गाणेच जास्त सुरू झाले, त्याच्यापेक्षा हे बरं. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. 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 बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी, बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. आम्ही हे लहानपणी कीर्तन करायचो. शिवाजी महाराज मी आळंदीत शिकायला यायच्या आधी तिकडे प्रसिद्ध झालो होतो कीर्तनकार म्हणून, पण अधिकृत नाही. हे असं एक गोष्ट झाली का दुसरी झाली का मग एक चरित्र लावायचं, मधूनच सुट्टी द्यायची, या लगेकडून या, आता अमुक चरित्र होणार आहे. ते लहानपणी पाठ केलेलं. हे कोड्या गाथ्यात काही सापडले नाही, पण प्रमाण ते गोड वाटायचं. आमची सुरुवात काही रामकृष्ण हरी नव्हती बरं का. जैन महाराज ते काळीचारला असायचं. मागणं सर्वांनी म्हणायचं, जय जय राम कृष्ण गोविंद नारायण हरी, जय जय राम कृष्ण गोविंद नारायण हरी. सगळ्या समाजाने म्हणायचं. हा रामकृष्ण हरी त्यातला, हे नारायण हरी वगैरे. त्याच्यामध्ये हे प्रमाण यायची तेव्हा लहानपणची गोष्ट, पण ते काही पुन्हा मला गाथ्यात सापडलं नाही म्हणून मी घेत नाही. पण आता हे आमचेच असल्यामुळे जाहीर कबूल करून सांगितलं, मग घेतलं. विठ्ठल प्रत्येकाला जावं लागतं. तिकडेच निघालो आपण. वडील असतात. तुम्हाला कसं वाटायचं शिवाजी महाराज? खरोखर बाप गेल्यावर लेकरं अनाथ होतात, हे लक्षात ठेवा. कारण पाठीमागचा आधार गेलेला असतो. खोकत बसलेला बाप असू द्या तरी वाटतं पठ्ठ्याचा बाप आहे, पठ्ठ्याचा. ते गेले का बस आधार गेला. ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे, त्यांच्या स्मरणार्थ असला तरी आपल्यासाठी हे प्रबोधन आहे. का जन्म माणसाचा मिळाला तो कशासाठी? पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबोणा येर झारे चिरा पडे.
यर्झार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार. पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरण याचं नाव यर्झार आहे आणि ते यर्झार संपवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. अरे यर्झार 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 एवढं काय त्याचं वाईट? अरे सर्वात मोठं वाईट म्हणजे यर्झार आहे, कारण त्याला व्यथा म्हणतात. व्यथा, अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा आहे. जन्माला यायच्या आधीपासून व्यथेला सुरुवात होते ते मरेपर्यंत व्यथा. आईच्या पोटात असतानाची व्यथा. ते काय कीर्तन करासारखं उभं राहते का? पाय वर असते आणि मुंडक खाली. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात आईच्या पोटात आणि मुंडक खाली असतं. आणि तिथे वेथेला सुरुवात होते, त्याचं नाव डोहाळे. कटवाम्ल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे. त्वचवीन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. त्वचेवीन बिना कातडीचा गर्भ आतल्यात पोळल्या जातो का? मम्मी अति गरम चहा घेते, अति कपालाच तोंड लावते आणि मग त्याला म्हणता येत नाही जरा दम काढायचा, गार झाल्यावर घे, पोळलो इकडे. त्वचेवीन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. हे आईच्या पोटातली व्यथा. बर, प्रारब्ध अनुकूल असेल शेषराव पाटील तर बाळणपण व्यवस्थित, नाहीतर नवमास गोष्टलासी सहाव्याने प्रसूत झाली. तुझी मानाड कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली, पण येताची कर्म जाड तुझी मान अडकली. ही बाळणपणाची व्यथा. मग डॉक्टर म्हणतात पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील लवकर सांगा बाळ जगल ना तर बाळाची आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. बाळ पाहिजे असेल तर आई जाते. येताची कर्म जाड. माग बस रे ना तर इकडे येऊन जा. तर ते बस मागं सारखं म्हणतं वायर का जसं एक VIP मध्ये आहे तुमचं सारखं वायर. माझ्याकडे पाहिलं तर काही पाप लागेल का तुला? जे आल्यापासून बसलं खाली मान घालून. असे 2-4 पाहिजे पुढे बस. विठ्ठल विठ्ठल
बाळणपणाची व्यथा. तिथे एक दृष्टांत आहे शिवाजीराजे. बाळणपण म्हणजे सोनाराचा दृष्टांत दिला. ते जंत्र पाहिलं ना त्याच्यातून ते तार ओढतं, पाय लावतं त्या जंत्राला आणि त्या छिद्रातून दोन्ही हाताने ओढतंय ते जंत्रातून तार. सोनार ओढी धरुणी कर, तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. हे झाली बाळणपणची व्यथा. पोटात असतानाची व्यथा, मग बाळणपणची व्यथा, आणि मग बाहेर आल्यावर बाळपणची व्यथा. संस्थेतला आहे का तो? भलताच नाराज दिसते. इकडे बस, इकडे बस. खूप नाराजी आहे. सगळ्या जगाचं संकट मला वाटते निवडणुकीमुळे. अरे प्रसन्न बसायचं असते, इतका उदास. साधकाची दशा हे ठीक आहे, पण एवढी नसावी. विठ्ठल तुमच्या त्या ऍक्शनमुळे कीर्तनकाराला रिॲक्शन होण्याची वेळ आली. आहे ना? ठीक आहे. हा शिवाजी तुम्ही बसा, तुम्हाला सांगतो 2 तास आता. जंत्रातुणी तार, सोनार होडी धरुणी कर, तेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय. ही झाली बाळणपणची व्यथा. आणि मग बाळपणची व्यथा सुरू होते. बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता. आपला कार्यक्रम व्यथेवर चालू आहे. हा बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता, विष्टा मूत्र हाते चिवडिता, बरे सर्वांग समजेना. हे बाळपण बरं का शेजरा पाटील. बाळपण, बाळपणी वर्ष 12, बाळपणी वर्ष 12, बाळपणी वर्ष 12, ते तुझी गेली रे अवतारा, ते तुझी गेली रे अवतारा, ते तुझी गेली रे अवतारा, ते तुझी गेली रे अवतारा. तव तो होता महासुरा, तव तो होता महासुरा, तव तो होता महासुरा, तव तो होता महासुरा. विनोदे विनोदे वर्ष भरल्यासाठी, 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 वर्ष भरल्यासाठी. वर्ष 12 तुझी गेली रे अवतारा, तू होता महासुरा, खेळाचे निविनोदे. वर्ष 12 तुझी गेली रे आता मात्र हे अभंग नामदेवाचे आहे. ते लहानपणी कीर्तनकार झाल्यामुळे ते पाठ केलेले. बाळपणी वर्ष 12 ती तुझी गेलेली अवधारा, तव तो होता निमासुरा, खेळाचे नि विनोदे बाळपण. मग सुरू होते तारुण्याची व्यथा. तारुण्याच्या मध्ये शिवाजीराजे हे तारुण्याची व्यथा.
तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जनामाची आती दीड पान वरतीच मान नाही तो सन्मान बलियाशी स्वानाची परिहिंडी दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. आणि मग तारुण्य संपलं कशावरून? तारुण्याचा उतरे भर म्हातारपण बैसे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. मग म्हातारपणची व्यथा कधी जाऊन पाहत म्हातार साईबाबा म्हातार त्या पोझिशनवर दिसेल तुम्हाला. शिवाजी महाराज ही म्हातारपणची व्यथा. म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावणी बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख. आणि मग पहा बैसता उंबरवटिका. आता नामदेवाचं सांगतो. बैसता उंबरवटिका तडवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातार बैलदृष्टी कैस अक्षयी झालं गे खोकल्या येतसे खकारा म्हणते रांडेचा म्हातारा अजून जाय मरणद्वारा किती दिवस वाचेल. खोकलिया येतसे खकारा तुकोबा राहायचं नासविले घर थुंक खरं मरता तरी बरं नासेले घर थुंकोणिया शेजारी म्हणती मरे नाका मेलान कंटाळा आणीला येणे आम्हाही व्यथा म्हातारपणची. आणि त्याच्यानंतर व्यथा सुरू होते ती मरणाची. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. बरं का साईबाबा एका केसाला 1000 विंचू चावल्याची वेदना. ज्याला विंचू चावला त्यानं अनुभव घेतला त्याला विचारा. एकच विंचू चावला तो दिवसभर ठू 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 करते ते 1000 आणि ते एका केसाला. घरी गेल्यावर हिशोब करा 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. 3.5 कोटी केस गुणीला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाची व्यथा. पुन्हा एकदा मागचा आढावा घेऊ. शहरा वाटेल मरणाची व्यथा, त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी पोटात असतानाची व्यथा. पोटात असताना पासून मरेपर्यंतचा अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा. आणि ते चुकवण्यासाठी मानवाचा जन्म आहे. मग ते चुकवण्यासाठी काय करायचं आहे? फक्त तुम्ही विठ्ठलाचं चिंतन करा. फायदा जन्म मरण जन्म मरण
विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. पण कधी विठ्ठल चित्ती ध्याता हा मुद्दाम शब्द, कारण महत्व परमार्था शेषराव बाळी चित्ताला आहे. प्रपंचात वित्ताला आहे. प्रपंचामध्ये वित्त महत्वाचं आणि परमार्थात चित्त महत्वाचं. प्रपंचात महत्व साईबाबा पैशाला आहे. माणसाचे नाव कोण बदलवतं? अजिबात पैसा नसला तर परशा काय चाल ऊस तोडायला. थोडा पैसेवाला झाला परशु कन्नडला फिरायला. गडगंज श्रीमंत परशुराम पाटील फॉर्च्युनर पाठवतो नातवाचं बारस या जेवायला. अरे कोणी बदललं हे? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. माणसाची नावं पैसा बदलवतो. जवळ चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा. आता आली दिवाळी बरं का. झालं माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही. आणि दादाकडून एक दिवाळी चुकू द्या शेषराव पाटील. मग पहा चर्चा. तिच्या मैत्रिणी विचारतात सासरला तिच्या, यंदा गेले नाही? भाऊबीज होऊन 4 दिवस झाले. कुठं? अहो माहेरी. तुमचा भाऊ आला नाही वाटतं? कसा येईल? का? पेटलं त्याचं. त्याचेच लेकरं कन्नडच्या स्टँडवर भीक मागतात. काही नाही माझ्यासाठी. एका दिवाळीत एवढं पेटत. जवळ चाले मोठा धंदा. बहीण म्हणे दादा धनवंत पुरुषासी स्त्री लवटव करी कैची. फुटक देखून शुनी जायची हलवी पुच्छासी कुकांत. त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसुनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठे फडफडवणी. वायर ठेवून रे. तू आला का आता वायर धरायला? दिवसा पोराची ताडा तोडी. कोणीतरी पाहिजे वायर पकडा. हाती नाही फुटकी कवडी जडो गोडी जिन्याची. बरं का शेषराव पाटील? संसारात मान कोणाला असतो साईबाबा? नहीं तो पैसा वाया आणि बकरी मरे बधेगा में जाणी. गरीब की छोकरी मरे कोई न जाणी. श्रीमंताची शेळी मेली तर अख्खं गाव जमा होतं वाड्यात. कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी. वाईट वाटलं, पेपरला वाचलं. याच्या शेळीचं पेपरला वाचलं. अरे शेळी मेली 7,000ची शिवाजी राजे. आणि समजूत काढणारा चहा पाणी खर्च आला 15,000. काय भाव पडली शेळी? पण शेळी श्रीमंताची. असं काय बडवणकी होत बढाई गरीब को पूछे ना कोय. अरे जर आमच्या भारताचा कोणी मोठा माणूस संडास पासून बाथरूम पर्यंत पायी गेला तर पेपरला येण्याची शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी निपाणीहून पंढरीला जाऊन मेला. कुत्र विचारत नाही. बडवणकी होत बढाई गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए. हे पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे. नाही तर गिरीधर पदवी कोणाला पाहिजे? मारोतरावला त्यानं रात्रीचा द्रोणागिरी आणला तरी त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. आणि गोपाळांनी काठ्या लावल्या आणि कॅमेऱ्याच्या वेळेला किसनरावनं करांगोळी लावली. झाला गिरीधर. बडवणकी होत बढाई गरीब को पूछे ना कोय. हनुमान कितनी गिरी उठाए गिरीधर कहे ना कोय. म्हणून पैसा वाया आणि बकरी मरे. श्रीमंताची शेळी वारली तर सगळे गाव गोळा होतं. गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली. कोणी चौकशीला जात नाही. एवढा फरक धनाने पडतो. धनवंताला लागी सर्व मान्यता है जगी. माय बाप बंधुजन सर्व मानेती वचन.
एक मजा सांगतो. पिता कहे, ते हिंदी भाषेतलं पण याला धरून आहे. पिता कहे ये पूत सपूत है, मात कहे मात उठत के गोद बलैया, नारी कहे घर के घर खम्बन, बहन कहे मेरा लायक भैया, अड़ोस पड़ोस भी अर्ज करे, चाचा कहे मेरा लायक भतैया, दादू दो हाथ उठा कर कहे जब जब में होवे सफेद रुपया. अरे तोपर्यंतच आहे, तोपर्यंत आहे. तेव्हा चांदीचे होते म्हणून सफेद शब्द आहे. कलर बदलत चालले, जाऊ द्या, बदल काय धनवंता लागे. म्हणून प्रपंचामध्ये वित्त पाहिजे आणि परमार्थात चित्त पाहिजे. काही काही माणसं घाई इथं येतात. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं होतं, ओढून पाहिलं नाही, लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल, बसतं कीर्तनाला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला. नाही चित्त काय मांडिले प्रेत, थोडे आहे चित्त साह्य झाली म्हणून तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता. नुसतं ध्याता नाही, विठ्ठल चित्ती ध्याता. फायदा जन्म मरण व्यथा दूर होती. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णाविती थोरी वर्णाविती थोरी व्यथा दूर होती. कशानं? विठ्ठल चित्ती ध्याता. म्हणजे विठ्ठलामध्ये हे क्षमता असल्यामुळे वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची. आम्ही कसं येऊ? असं काही केंद्र सरकारचा नियम आहे का कीर्तनकारांनी पहिल्या चरणापासून अभंग सोडवायचा? फक्त सोडवायचा, एवढं लक्षात ठेवा. सोडून नाही द्यायचा, चालीपुरता वापरायचा, पुन्हा भानगड नाही. सोडवायचा मात्र, शिवाजी महाराज सोडवायचं. फक्त सिद्धांत आला पाहिजे बरं का शेजराव पाटील. 2 न 2 4, हा 4 आकडा महत्वाचा. मग 2.5 न 1.5 साईबाबा 4 शाबा. 2.25 न 2.25, 3.25 न पाऊण. आम्ही कसंही करू, तुम्हाला 4 ची गरज आहे ना, आम्ही कुठेही जाऊ. विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती.
हे क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णावी ते थोडी आता हे दोन तुकडे तिथेच दोन्ही उत्तर आहे नाही का. आता ही सगळी कीर्तनकार महाराज मंडळी आहे. विठ्ठलामध्ये ते क्षमता असल्यामुळे वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलात आहे म्हणून वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची. आणि माणसात नसल्यामुळे कीर्ती मानवाची सांगू नये हे तिथंच उत्तर आहे. त्याच्यात ती क्षमता नाही म्हणून कीर्ती मानवाची सांगू नये. विठ्ठलाच क्षमता आहे म्हणून वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची. का जन्म मरण व्यथा दूर. तो करतो काय पहिली जन्माची कारण संपवतो आणि कारण नाशानं कार्याचा नाश आपोआप होतो. कारण नाश केल्यावर कार्याचा नाश करायची गरज नाही. कुठे झालं तुम्ही नागपूरला धोतर जोडा आणाल का आणू ना. पण एक विनंती आहे काय आडवेन उभे धागे नको मग जोडा भेटल. जोडा धोतर नाही भेटायचं. अरे आडवेन उभे धागे काढल्यावर धोतरच राहत नाही ना. धागा हे कारण आहे कापड कार्य आहे. कारणाचा नाश केला म्हणजे कार्याचा नाश करायची गरज नाही. तसं भगवान करतो काय जेवढी जन्माची कारण आहे ना ती कारण संपवतो. मग जन्माचं कारण वासना आहे. जन्माचं कारण मीपणा आहे. जन्माचं कारण कर्म आहे. हे सगळे जन्माची कारण आहे. जन्म कशामुळे वासनेमुळे जन्म घेणे लागे. जन्म वासनेमुळे शेषराव पाटील. वासना आसक्तीमुळे. आसक्ती माझेपणामुळे आणि माझेपणा मीपणामुळे. तू इथून सुरुवात करतो. माझ्या मीपणाचा करुणी फराळ. माझ्या मीपणाचा करुणी मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासी बैसला सकळैसा भुकाळो नंदाचा गोवळयासी ग्रासितान पुरे माझा खेळवा. आता काय देऊ नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना. जेवढं जेवढं कारण आहे वासना संपवली. अगा कर्मे जई उरावे तैती सुख दुःख फळा तया ते भोगावया यावे देहा एका. जन्म वासनेमुळे वासना संपली. जन्म कर्मामुळे कर्म संपलं. याला सारखं कारणीभूत मीपणा देहकू मै मानना सबसे बडा पाप सब पाप इनके बच्चे सबका बाप. इथून सुरुवात केली म्हणजे जन्माचं कारण संपल्यामुळे जन्मही संपला आणि जन्म संपल्यामुळे मरणाची भानगड संपली. जन्म मरण व्यथा दूर होती. हे क्षमता त्याच्यात असल्यामुळे एवढं करा वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची. आणि ती क्षमता माणसात नसल्यामुळे शेषराव पाटील कीर्ती मानवाची सांगू नये विठोबा रखुमा.
हार येतो तिकडे चालही होते. वा चालू द्या म्हणा कोण म्हणताय ते या. वरना विधी थोरी का विठलाची, वरना विधी थोरी का विठलाची, वरना विधी थोरी का विठलाची, वरना विधी थोरी का विठलाची. कीर्ती मानवाची सांगून कीर्ती मानवाची सांगून उदंडची झाले जन्मोनिया मेरे, उदंडची झाले जन्मोनिया मेरे. कीर्ती मानवाची सांगून कीर्ती मानवाची सांगून उदंडची झाले उदंडची झाले होनिया गेले रावण, होनिया गेले होनिया गेले व्यथा दूर होती. ही क्षमता विठ्ठलात असल्यामुळे वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची, आणि ते क्षमता माणसात नसल्यामुळे कीर्ती मानवाची सांगू नये. का सांगू नये? दुसरं चरण उदंड झाले जन्मोनिया मेरे, उदंड झाले जन्मोनिया मेरे, म्हणून कीर्ती मानवाची सांगू नये का? उदंडची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक. गाडगे बाबा
सहज सहज. अरे मोठे मोठे राजे गेले, गाडगे बाबा गेले, कोणी असू दे. हो काय हो, इथं नाही चालत. उंदरापासून इंद्रापर्यंत ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये शिवाजी राजे 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. अमृत पिणारे घरी गेल्यावर डोकं चालवा. जर अमृत पिणारे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मरतात, तर चहा पिणारे किती मरतील? पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए दसगी मर गए 33 कोड़ी देवता मर गए, पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी संन्यासी मर गए. उदंडची झाले, जलमुनिया मेले, होऊनिया गेले रावरंक. आतापर्यंत किती गेले, मोठे मोठे गेले, पण तिसरं चरण त्यांचे नाम याच्यातली मजा आता. आणि मग आपल्या संस्थेत व्याकरण का शिकवतात हे नंतर कळतं विद्यार्थ्याला. त्यांना वाटते आपल्यापेक्षा तर मस्त कीर्तन चालू आहे, संस्थेचा संबंध नसलेली कीर्तन व्यवस्थित चालू आहे, म्हणजे गरज काय व्याकरणाची. आता कळतं काय गरज आहे. हे जे अर्धचरण आहे ना, ते वर लावा. अर्ध. उदंडची झाले जलमुनिया मेले, होऊनिया गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी. त्यांचं कोणी नाव घेत नाही, पण ज्यांचं वर्णन करा म्हणतो त्याला साई वेदचारी वर्णिता. अर्ध इकडे लावायचं, अर्ध तिकडे लावायचं. एक मजा सांगतो तुम्हाला. हरिपाठ सर्वांना पाठ आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अरे आमच्या कीर्तन क्षेत्रातला वाघ होता अण्णा जगन्नाथ महाराज पवार.
झालं. आता ऐसे कोणी किती बाता मारू द्या, नाही अभंग कसा सोडवायचा. आणि ते मला एक दिवस रामराव बुवा, आपण दोघंच आहोत, भविष्यामध्ये कधी जसे सर तास घ्यायला येतात कॉलेजमध्ये, तसं आपण समजायचं तास घ्यायला गेलो. पुढे विद्यार्थी आहे, ते गणित लिहितात बोर्डावर न विद्यार्थ्याला सोडवून दाखवतात. तसं अभंग म्हणजे आपण बोर्डावर लिहिलेलं गणित आणि तो गणितासारखा सोडवायचा. फार झालं तर हा बुवा चांगलं हसवत नाही म्हणून तुम्हाला बोलवणार नाही, अजिबात जाऊ नका, पण कीर्तनाचा तमाशा करू नका. त्यांचे उद्गार म्हणून एक मजा तर एक मजा. नित्य म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, ही पहिली वळ लिहा बोर्डावर. त्याच्या खालची वळ नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. आता बरोबर पहा, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, पण नाम कोणतं? त्याच्या खाली आहे नारायण हरी. हा आलं उत्तर. आता इकडचं वाचा उत्तरार्ध. भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या, त्याच्यावर काय? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जिथे नारायण नारायण नाम तिथं लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि नेमकं बारीक शोधा तर लक्ष्मीच्या खाली भुक्ती आहे आणि वल्लभच्या खाली मुक्ती आहे. हे अन्नाची भाषा, गणित. जिथे लक्ष्मी आहे तिथं भुक्ती आहे, तिचा वल्लभ आहे तिथं मुक्ती. आता व्याकरणाची गरज कळली, तसं हे अर्ध इकडे लावा. वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची का सहाई वेद चारी वर्णिताती. उदंडची झाले जन्मून या मेले, त्यांचे नाम कोणी नेघेचे राजे. यांचं कोणी नाव घेत नाही. ज्याचं वर्णन करा म्हणतोय महाराज म्हणतात त्याला सहाई वेदचारी वर्णिताती. माऊली म्हणले तुकोबारा एक कमी पडलं बरं का, तुमचं एक कमी पडलं का? 18 पुराण हरसी गाती, 18 पुराण हरसी तुकोबाराने दोनचाच उल्लेख केला. सहाई वेदचारी वर्णिताती. माऊलीनं त्याला 18 पुराण जोडली. चहुवेदी जानन सहाई शास्त्री कारण. तुकोबाराचे एवढंच आहे, सहाई वेदचारी. माऊली म्हणतात नाही 18 पुराणे, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण. हरसी गाती. सहाई वेदचारी 6 शास्त्र 4 वेद आणि 18 पुराण. मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुष्कम गारुडम येवच. मत्स्य आणि मार्कंडे 2, भागवत आणि भारत 2, ब्रह्मांड ब्रह्मवैवर्तक ब्रह्मपुराण 3 आणि 4 7, विष्णू वराह वैवर्तक आणि अजून एक वामन 7 आणि 4 11. नालिम पागणी पुराण आणि ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, प म्हणजे पद्म, अग्नी म्हणजे अग्निपुराण. नालिम पागणी पुराण. कुष्कम गारुडम येवच. कुर्म स्कंद आणि गारुड हे 18 पुराण हरसी गाती. आता याच्यावर पुन्हा कीर्तन होईल, पण आता नाही. आपल्याला काल्यासहित सगळे उरकायचं सांगितलं मला. काला एक करायचा आहे 5 मिनिटात. बरोबर आहे ना? ते भागवत कथा झाली म्हणे. ठीक आहे, करू आपण सगळे करतो मी बरोबर. वेद अनंत बोलीला अर्थ वेदानं सांगितलं तेच, 6 शास्त्रानं सांगितलं तेच. एवढंच नाही, 18 पुराणी सिद्धांत आणि तुका म्हणे हाच हेत. विठोबासी शरण जावे,
विठोबाची शरण जावे, निष्ठा पुराण 6 शास्त्र 4 वेद 6ही वेदचारी वर्णिता ती. अरे याला मर्यादा आहे. असं कधी पाहिलं का? किती मोठा झाला माणूस तर 5 वर्षाकरता मोठा असतो, पण त्याला एक दिवस माझी शब्द लागतोच. लागला कितीक लोकांना. माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य. आणि माजीला साईबाबा हिंदीत भूत म्हणतात. माजीचा ट्रान्सलेट आपलं ते भाषांतर काय होतं? भूत. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है या 2 घंटे में भूत भागता है. पळे भूत बाधा. असं वाचलं कधी? माजी राष्ट्रपती, माजी मुख्यमंत्री, माजी. तसं माजी रामचंद्र, माजी कृष्ण भगवान, माजी पांडुरंग. का आढळ जे पद ढळत नाही. पुन्हा अक्षय कारण सांगतो. आपण माणसाचं नाही तसं. बाळपणी असतं शरीर, तसं तारुण्यात नाही. आणि तारुण्यात आहे तसं म्हातारपणात नाही. 10-20 वर्षांनी जर भेट झाली तर ओळखत सुद्धा नाही. ओळखलं नाही का मला? आपण कोण? मी अमुक ना. अरे तेव्हा 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 छाती, कोल्हापूर, मिशा, सफरचंद सारखे गाल. आता एकही दात नाही, दोन्ही गाल गैरहजर. इथपर्यंत माणसाचा आहे. असं कोणी म्हणतंय का? 25 वर्षांनी गेलो महाराज पंढरपूरला. 2001ला दर्शन घेऊन आलतो. मग यंदा 24ला गेलो. पण 25 वर्षात देव मात्र आता जरा म्हातारा वाटला. असं म्हणतंय कोणी? का? 4थं चरण. अक्षय आढळ तळे ना ढळे ना, 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 अक्षय आढळ तळे ना ढळे ना. तया नारायणा धात सावी, तया नारायणा धात सावी, तया नारायणा जगत वे उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले. तया आता काही कसर ठेवलं रे बाबा. अक्षय अडळ चळणा ढळणा म्हणून तया नारायणा ध्यात जावे. असा नारायण असल्यामुळे वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांगुणे, कारण उदंडाची झाले जन्मुनिया मेले. ज्या संबंधाने हा कार्यक्रम होता ते स्वर्गीय नानासाहेब देवरावजी कदम पाटील, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या धर्मपत्नी संगीताताई, बरोबर असलं तर पहा. त्यांचे बंधू बाबूराव, बरोबर आहे. 2 मुलं तुळशीराम महाराज शिवाजीराव, सुजन गुलाब गंगाराम न प्रकाश हे ना पुतणे पाहता का माझ्याकडे? 4ही झाले का? बरोबर. सुजन गुलाब गंगाराम न प्रकाश. हो म्हणत जा. अर्ध्या मुली राहिल्या ना. अनिता ताई रवींद्र पाटील पवार,
मनीषाताई कृष्णा पाटील, ये काय जोड सुनीताताई भगवान पाटील मगर. आता काय राहिलं, जमलं आता. पुतणे राहिले का, पुतणे झाले. सुजन, गुलाब, गंगाराम, प्रकाश, इकडे पाय ना अजून. दमात म्हटलं तरी पुतणे राहिले. विठ्ठल बरोबर करू आपण, आरतीसह सगळे करू. पूजनीय काशीनाथजी शास्त्री महाराज यांची भागवत कथा झाली. आपण त्याचा समारोपही आज समजू, एक काल्याचा अभंग म्हणू. नंतर आरती झाल्यावर मग परिवाराच्या वतीनं तुमचे आभार मानण्यात येईल. जेवल्याशिवाय जाऊ नका वगैरे, फक्त न जेवता जा हे आम्हाला सांगतील ते. हे नाही बाबा, शिवाजी राजांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी इकडे बरेच कार्यक्रम पूर्वी माझे, तिकडे ते रामायण सुद्धा आपल्या नदीच्या काठाला. साहेब बाबा बरी का मोसंबी, हो म्हणायचा. चांगलं झालं. आता हे नवीन विश्वस्त आम्हाला मस्त मिळाले. आता आम्हाला काही टेन्शन नाही. कोणीतरी खमक्या गडी पाहिजे होता आम्हाला, कॉलर धरून थोबाडीत देणारा सापडला. जमतंय आता. आणि ते त्या दिवशी बरोबर मुख्यमंत्र्याच्या हस्ते माझा बाबांचा वाढदिवसही संस्थेच्या वतीनं. पुन्हा 5 कोटी दिले नाही का, 5 कोटी दिले आमच्या संस्थेला एकनाथ रावणी. अजून देतो म्हणे. बरोबर, चांगलं झालं. आम्ही 1 लाख रुपये दिले त्या दिवशी गुरुजीला दक्षिणा. कुरेकर बाबाला 1 लाख दिले, त्यांनी लगेच संस्थेला दिले. म्हटलं बाबा तुम्हाला दिले आजारपण येते, नाही मला नको. का, जन्म गेला माझा आणि त्यांनी प्रमाण सांगितलं, संस्था माझी माता, संस्था माझे पिता. बस आता ऐसे कोणी होडे नाही. आहे काही मंथरा आहे, पण मंथरेच्याही कमरड्यात लाद घालायला भरत असल्यामुळे आता धोका नाही. हे मराठी तुम्हाला नाही कळत. ज्ञानेश्वर सांगता समारोप असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं. गोपाल काल्याचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. तेव्हा 7 दिवस पूजनीय काशीनाथजी महाराज शास्त्री यांनी त्यांच्या गोड वाणीतून भागवत कथा सांगितली. काही सांगायचं शिल्लक ठेवलं नाही, फक्त काल्याचा अभंग शिल्लक ठेवला आमच्यासाठी. कंठी धरला कृष्ण मणी, प्रकाश